चला आज पुण्यातल्या अशा एका प्राचीन शिव मंदिराची तुम्हाला ओळख करून देतो जिथे म्हणतात पेशव्याच्या काळातही दिवा कधी विझला नाही. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी देखील भेटी दिल्याची मान्यता आहे. आणि संत नामदेवाच्या गाथेत तर याचा उल्लेख देखील आढळतो. मग कल्पना करा हे मंदिर खरंच किती प्राचीन असेल. ही आहे पुण्यनगरी, इतिहास आणि श्रद्धेची साक्ष देणारी. आणि मी आहे चंद्रपूरचा रोशन. स्वागत आहे तुमचं इट्स रोशन व्लॉग्स मध्ये. चला पाहूया पुण्याचा वारसा रोशन सोबत. आज आपण आलो आहोत सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिरामध्ये. हे पुण्यातील सर्वात जुन्या शिव मंदिरापैकी एक मानलं जातं. इतिहासकारांच्या मते याचं अस्तित्व मध्ययुगीन काळात होतं आणि पेशवे एरामध्येही या मंदिराला खूप महत्व होतं बरं का. मंदिरात प्रवेश करण्याआधीच इथे आपल्याला एक सुंदर दीपस्तंभ पाहायला मिळतो जो जुन्या मंदिराच्या परंपरेचं प्रतीक मानलं जातं. आणि मंदिरात आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथलं लाकडी मंडप, जुन्या वास्तुकलेचं एक सुंदर उदाहरण. आणि लाकडी मंडपातून पुढे गेल्यावर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतो आणि तिथे आपल्याला पवित्र शिवपिंड दर्शनाला मिळते. मंदिर परिसरात अजून एक खास गोष्ट पाहायला मिळते. इथे एका जुन्या वृक्षाखाली देवी देवतांच्या मूर्त्या आहेत जिथे भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करताना दिसतात. अशी ही मान्यता आहे की संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी देखील इथे भेट दिली होती. आणि संत नामदेव यांच्या गाथेमध्ये तर या मंदिराचा उल्लेख देखील आढळतो. पुण्यात मोठे मोठे टुरिस्ट स्पॉट्स आहेत, पण अशा जुन्या मंदिरामध्ये शहराचा खरा इतिहास आणि श्रद्धा जिवंत असते. जर तुम्हाला अशा कमी माहिती असलेल्या ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणाबद्दल जाणून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. आणि पुण्यात असाल किंवा पुण्याला कधी जाणार असाल तर ही माहिती सेव्ह करून ठेवा. कमेंटमध्ये नक्की सांगा पुण्यातलं अजून कोणतं हिडन टेम्पल किंवा हिस्टॉरिकल प्लेस तुम्हाला पाहायचं आहे. आणि पुण्याचा वारसा रोशन सोबत ही सिरीज पुढे पाहण्यासाठी इट्स रोशन ब्लॉगला आताच फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.